आता हे असे कर्म झालेले का तुम्ही पूर्वी. तर ते म्हणे तुम्ही या गोळ्या दिल्या 2 दिवसाची त्यांनी. कारण नमस्कार मंडळी, आमच्या चॅनलचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी. तर बघा मी 3-4 दिवसापासून खूप आजारी होते आणि आजाराचं कारण काय, कामाचा थकवा आहे तर दुसरं काही नाही. मला हातपाय दुखता, कधी माझी पाठ दुखते, कधी कंबर दुखते. जास्त माल भरण्यात आला का माझी कंबर दुखते, कारण माझ्या 5व्या मणक्यामध्ये गॅप आहे, त्याच्यामुळे माझ्या कंबरला फार त्रास होतो. कधी एक हा बाजूचा हात दुखतो. तर अशा प्रकारे माझी परिस्थिती होती, तर मी आजारी पडले. तर मग म्हटलं एक दिवस आपण आता मार्केटला जायचंच नाही. पोरी खूप बोलायला लागले, एक दिवस काय तू आठवडाभर आराम कर, तुझं दुखतंय मग तू काय जाते बा. तर मी म्हटलं हा मी आराम करते. मग पहिल्या दिवशी ज्यावेळेस मला थोडा ताप आला, मार्केटमध्येच मला ताप आला तर अंगाला काटे यायचे, तर मी असं स्वेटर वगैरे घालून झोपली. मग घरी आली, थोडासा नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर मी क्रोसिन खाल्ली आणि झोपले. तर मला संध्याकाळी थोडं एकदम लूज वाटायला लागलं, माझे हातपाय गळून गेले. कारण तापाची गोळी तर खाल्ली, पण विटनेस पण इतका आला ना मला का मला अशी उभं राहण्याची शक्ती अजिबात राहिली नाही. तर मुली काय म्हणे आता काही जाऊ नको. निशा पण म्हटली मार्केटला काही जाऊ नको. म्हटलं मी काही जाणार नाही आता 2-4 दिवस. ज्या दिवशी माझा माल येईल त्याच दिवशी मी मार्केटमध्ये जायला. आणि शेतकरी मला फोन करतो. मग 2-3 मला शेतकऱ्यांचे फोन आले, मावशी तुम्ही येणार आहे का. मी म्हटलं अरे माझी अशी अशी तब्येत आहे, दिवसांनी येईल. तर मग मी 2 दिवसाचीच राहिली. मग मी काल ना दवाखान्यात गेली. म्हटलं नको, आपण अंगावर नको काढायला नाही का. तर मग मी माझं ऑपरेशन मॅग्नम हॉस्पिटलला झालेले, कॉलेज रोडला माझा मनोज चोपडाकडे माझं ऑपरेशन झालेले एन्जिओप्लास्टी 2018 मध्ये, 18 जुलै 2018 मध्येच झालेले माझं ऑपरेशन. तर अशा प्रकारे मी दवाखान्यात आले. थोडं मला आता बरं वाटायला. तर मला काही मुलींच्या खूप कमेंट्स आल्या का मावशी तुम्ही एवढं फिट कशा, तुम्ही काम करून आले तरी थकत का नाही, लगेच कसे काय रेसिपीला जातात, आंघोळ करता पूजा करता लगेच रेसिपीला जातात. रेसिपीला 2 तास तर माझे हमखास जातात, कारण छोटे छोटे क्लिप बनवावं लागतात, त्या मग एडिट करावं लागतात, त्याच्यासाठी वेळ जातो. कुठलीही गोष्ट केल्यानंतर लगेच काही होत नाही, त्याच्यासाठी 2 तास तरी जातात माझे. तर फिटका राहतात असं तुमच्या म्हणण्याचा उद्देश. तर बघा मी पहिल्यापासून ज्यावेळेस काम करते तेव्हापासून मला कामाची फार सवय, आणि घरी बसल्या का मला एकदम असं थकल्यासारखं होतंय. आणि 2018 मध्ये माझं एन्जिओप्लास्टी झाले. त्याच्या आधी माझं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालेले. माझ्या किडनीमध्ये 7 mm आणि 4 mm चा एक हे होता, काय म्हणतात त्याला. तर मला 7 mm आणि 4 mm चे 2 स्टोन होते माझ्या किडनीमध्ये, आणि ते मूत्राशयामध्ये होते. पण मला फार त्रास व्हायचा, कंबर फार माझं दुखायचं. तर मी गुरुकृपा हॉस्पिटलमध्ये मार्केटच्या जवळचे, जेणेकरून माझ्या घराचं अंतर आणि मार्केटचं अंतर जवळ पडेल या हिशोबाने मी तिथं ऍडमिट केलेलं होतं. पाटील डॉक्टर होते त्यावेळेस. तर माझं ऑपरेशन केलं तेव्हा ते खडे फोडले त्यांनी, आणि ते खडे फोडल्यानंतर त्यांनी काढलं ते. तर त्याच्यानंतर मला फार त्रास झाला. तो दिवस तर आजपर्यंत मला स्टोन झालेला नाही. माझे 2 वेळेस ऑपरेशन झाले होते स्टोनचे. त्याच्यानंतर मला बरं वाटलं. तर आल्यानंतर माझं पहिले एक टाइम तर माझं स्टोनचं ऑपरेशन झालं, आणि माझे 4-5 प्रकारचे ऑपरेशन झालेले, एक नाही 4-5 प्रकारचे झालेले. आणि ज्यावेळेस मी इथं घर घेतलं त्यावेळेस मला आता आपल्याला पूजा करायची आहे, तर पूजा करण्यासाठी काहीतरी 8-10 नको यायला, एवढे पाहुणे येणार. मोठ्या मुलीचं माझं लग्न झालेलं होतं तेव्हा माझा ओम ना 6 महिन्याचाच होता ज्यावेळेस मी हे घर घेतलं. त्यावेळेस मी 2005 मध्ये हे घर घेतलेले. माझ्या मुलीचं लग्न 2004 ला झालं होतं, आणि 5 ला हे घर घेतलं तेव्हा तो 6 महिन्याचाच होता. त्यावेळेस आम्ही घर भरणी केली तेव्हा. तर म्हटलं आता आपल्याला प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे मग मी एक गोळी खाल्ली. तर ती गोळी खाल्ली तर त्याच्यानंतर मला प्रॉब्लेम आला. तर तो प्रॉब्लेम माझा 3 महिने गेलाच नाही. मी पूर्ण अशक्त होऊन गेली. माझं वजन फक्त 28 किलो झालं, इतकं वजन माझं कमी झालं. पण मग मला अशी शक्ती राहिली नाही चालण्याची, तरी पण मी मार्केटला जायची का काय, कारण मोठ्याच मुलीचं लग्न झालं होतं, बाळात पण माझ्याकडे केलेलं होतं तिचं. मनोज 11वीला होता, फर्स्ट इयरला होता तो, के वागला. लहान मुलगी 8वीला का 9वीला होती निशा. आणि मला काम तर करायचंच होतं, घरी राहून कसं भागणार. माझं दवाखान्यात जायला एवढे पैसे नव्हते. मी जर तिकडे दवाखान्यात पैसे घालवले असते तर मुलांचं शिक्षण नसतं झालं, तर मी अंगावरच काढलं. पण एक दिवस असा आला का
म्हटलं चला आपण दवाखान्यात जाऊ. तर मग निशा मला दवाखान्यात घेऊन गेली. मोठी मुलगी म्हटली मम्मी चल तू दवाखान्यामध्ये, तुझी तब्येत फार आहे. फक्त वजन माझं 28 किलो होतं त्यावेळेस. तर आम्ही डॉक्टरांकडे गेलो. तर डॉक्टर चक्की झाले. म्हणे मावशी जर आज तुम्ही 2 दिवसात जर नाही आले असते तर तुम्ही तुमचे राहण्याची शक्यता नव्हती. कारण तुम्ही जर पायरी जरी चढली तरी तुम्हाला दम लागतो. तुमच्या अंगात फक्त 6 का 7 पॉईंट रक्त आहे. तुमचं वजन 28 किलो आहे. तुम्ही जर या स्थितीत जर राहिले असते तर तुम्ही कधी निघून गेले असते या जगातलं. तर तुम्ही बरं झालं लवकर आल्या. मला त्यांनी लगेच ऍडमिट केलं. 2-3 पिशव्या रक्ताच्या मला त्यांनी भरल्या आणि एक पिशवी भरली. ते खूप पांढऱ्या पिशव्या होत्या माझ्या. तर माझ्या पूर्ण अंगाला उघडून गेलं ते दवाखान्यामध्ये. मला सगळं आठवतं. कारण परिस्थिती माणसाला खूप वाईट असते. जे परिस्थिती निघून जाते पण आठवणी राहतात. मला एक गोष्ट आठवते. ज्यावेळेस माझं रक्त भरलं त्यावेळेस माझ्या अंगाला पूर्ण उभरलं. असे पित्त कसं उभरतं तसे अशा गाठी आल्या माझ्या अंगाला. आणि डॉक्टर मी 2-3 दिवस घर आली. परत मी मार्केटला जायला सुरुवात केली. कारण पर्याय नव्हता ना. मुलं लहान, मला कोणाचाच आधार नाही. माझे आईवडील माझ्याजवळ वारलेले होते आणि आई वडिलांना मी सांभाळलं. माझे आईवडील खूप म्हातारे, ते जुन्या पद्धतीचे लोक आहे. त्यांच्याकडे काही नव्हतं पण मग त्यांच्याकडे नाही म्हणून आपण सांभाळायचं असं नाही. मला 3 भाऊ होते पण माझ्या 3 भावांनी कोणीच सांभाळलेलं नाही. माझ्या आई वडिलांना, माझे आई वडील माझ्याजवळच वारले. माझ्या आई वडिलांचं केलं म्हणून मी आज या परिस्थितीत मी खूप सुखी आहे. जरी माझ्या मुलांनी मला सांभाळलं नाही पण मी खाऊन पिऊन खूप सुखी आहे. मला कोणाचंही टेन्शन नाही. मी स्वाभिमानाने जगते. स्वाभिमानाने जगते आणि त्यांची मुलं आहेत ते सुद्धा त्यांना सांभाळत नाही. बघा आपण म्हणतो ना का त्यांनी आपल्या वडिलांना, त्यांनी माझ्या यांना सांभाळलं नाही आई वडिलांना, त्यांना पण त्यांची मुलं सांभाळत नाही. आता हे असे कर्म झालेले का. तुम्ही पूर्वी कर्म कसे करायचे लोक, आई वडील करायचे तर मुलं भरायचे. आता आपण करा, आपणच भरा. हे कर्माचे भोग आहे. तुम्ही कर्म चांगले ठेवा, तुम्हाला चांगले दिवस कधी पण येतील. कर्म चांगले असले तर सगळं व्यवस्थित होतं. तर त्याच्याकरता आपल्या आई वडिलांची सेवा करणं. आपण एक वेळेस तुम्ही देवाच्या पाया पडू नका, देवाला अगरबत्ती लावू नका. फक्त कामाला जाताना आपल्या आई वडिलांची सेवा करा, पाया पडा. हेच कर्म तुमच्या बरोबर येणार नाही. हीच हे होईल का नाही. आपल्या आई वडिलांची आपण सेवा केली ना तर तुम्हाला कधी आठवल का. देव म्हणत नाही का तुम्ही मला भजा. अरे तुमचे आई वडील हेच देव आहे ना तुमचे, तेच गुरु आहेत ना तुमचे. काय गरज आहे देवालाच भजायची. तुम्ही ऐन वेळेवर जाऊ शकता ना. आपल्या आई वडिलांना अंतर दिलं तर तुम्हाला पण अंतर देतील. कारण का तुमच्या पुढे तीच परिस्थिती आहे ना. मी प्रत्येक वेळेस हेच सांगत असते, तुम्ही आई वडिलांची सेवा करा. जरी माझी कोणी नाही केली तरी जे माझे ऐकत असतील व्हिडिओ त्यांनी करा. जाऊ द्या, प्रत्येकाला वेळ असती. माझे दिवस निघून जातील. माझे हातपाय जोपर्यंत चालताय तोपर्यंत मी काम करणार आणि व्यवस्थित राहणार. मी कोणाचंच टेन्शन घेत नाही. आणि तर हे तर 2 ऑपरेशन तर झालेच माझे. मग आता 3रं ऑपरेशन म्हणजे एंजिओप्लास्टीचं असं झालंय का. मी मार्केटमध्ये कामावर होती आणि कामाला मुलगा होता माझ्याकडे. तर मला तिथंच तसं थोडंसं खूप घाम वगैरे आला आणि खूप कसतरी झालं. तर मी त्या मुलाला म्हटले का तू तिथं बघ माझ्याकडे, मी जाते. मी प्रमोद शहाचा इलाज करायची पूर्वी. कारण आमचा फॅमिली डॉक्टर तो पूर्वीपासून प्रमोद शहाच होता. मग मी त्यांच्याकडे गेले. त्यांनी चेक केलं मला. तर ते म्हणे तुम्ही या गोळ्या दिल्या 2 दिवसाची त्यांनी. कारण मला एका दिवसाची गोळ्या दिली तरी मला फरक पडून जायचा. पण त्यांनी 2 दिवस मी त्यांच्या गोळ्या खाल्ली तरी मला फरक पडला नाही. मग मी त्यांच्या रिसेप्शनच्या ज्या असतात नंदा म्हणून आहे त्या, तर त्यांना मी फोन केला. म्हटलं मला काहीच फरक पडला नाही. तर ते म्हणे मी तुम्हाला ऍड्रेस देते, त्या ऍड्रेसवर सरांचं नाव सांगा आणि जा. मग आम्हाला त्यांनी मॅग्नम हॉस्पिटलचा पत्ता दिला. आम्ही रातोरात साईला कोंडून घेतलं घरात. निशा आणि मी तिथं गेले, ऍडमिट झाले. त्यांनी माझं ECG काढलं तर ECG खूप भयंकर वाईट निघला. तर त्यांनी मला लगेचच ऍडमिट केलं. मग यांना अटॅक येऊन गेलेला आहे आणि बरं झालं तुम्ही लवकर आणलं, ब्लॉकेज आहे. मग त्यांनी सकाळीच तपासलं तेव्हा मला ऍडमिट तर करून घेतलं. मग त्यांनी एंजिओग्राफी केली. त्याच्यात त्यांना 2-2.5 ब्लॉकेज दिसले. त्यांनी फोन केला मुलींना, जे नातेवाईक असतील त्यांना बोलवा आणि सांगा का त्या तुम्हाला एंजिओप्लास्टी करावं लागेल. कारण बायपास नाही होणार, 2-2.5च हे आहे. पण ते 90% होते. 90% होते आणि एक 60 का 70 होतं. पण मग तेवढं पण त्यांनी सांगितलं. मग मुलीला बोलवलं. रात्रीचे 2 वाजता माझी मुलगी आली. मग मुलींनी निर्णय घेतला. काही पोतगाण ठेवली, काही 2 मुलींनी गोळा केले. त्यावेळेस एवढी काही माझी हे नव्हती, सासूबाईसारखे पैसेच नव्हते. कारण एकाच मुलीचं लग्न झालेलं होतं, एका मुलीचं राहिलं होतं. मग त्याचं केलेलं होतं तर तो तिकडं बाहेर राहत होता. तसं कसं तरी आम्ही ऍडजस्टमेंट केलं. ते ऑपरेशन झालं. 17 दिवसानंतर आल्यानंतर मी 17व्या दिवशी मार्केटला गेले.
माझं एवढा अशक्तपणा होता मला, तरी पण मी माल भरायला गेले, माल विकायला गेले. तर बघा मला आता याच्या एन्जिओप्लास्टीच्या एवढ्या गोळ्या आहेत. दर महिन्याला मला 5 ते 6 हजार रुपयाच्या गोळ्या लागतात. आणि एका टायमाला मला सकाळी 4 गोळ्या आहेत, संध्याकाळी 3 गोळ्या, अशा मला एकंदरीत 7 गोळ्या खाव्या लागतात. तर या गोळ्या मी कालच आणल्या, काल दवाखान्यात जाऊन आले. एवढ्या गोळ्या आहेत माझ्या. दर महिन्याला 5,000 रुपये द्यावेच लागतात. आणि ट्रीटमेंटचे जे पैसे असतात ते वेगळे द्यावे लागतात, फी वेगळी द्यावी लागते. आणि या एवढ्या गोळ्या आहेत माझ्या. तुम्ही म्हणतात ना तुम्ही का फिट राहतात, तर मी काम करत राहते त्याच्यामुळे फिट राहते. गोळ्या वेळेवर घ्यायच्या, वेळेवर जेवण करायचं. माझं तर काहीच वेळेवर नाही, मला झोप नाही, मला जेवण नाही, मला गोळ्या पण व्यवस्थित नाही. पण मी कसं तरी कव्हर करते, कारण काम केल्याशिवाय मला पर्याय नाही. कारण नाही काम केलं तर मला काही एवढा माझा खर्च भागू शकत नाही. घरात पण 2 बाया कामाला आहे, धुणं भांडे परशेला बाई आहे, स्वयंपाकाला बाई. जर मी मार्केटमध्ये काम केलं तर माझ्याकडनं घरी अजिबात काम होत नाही. कसं होणार हो काम, तुम्ही सांगा ना. रात्री जायचं, रात्रभर काम करायचं, एवढा माल उचलायचा, शेतकऱ्याकडून घ्यायचा, व्यापाऱ्यांना द्यायचा, त्या जाळ्या आणायच्या, डोक्यावर आणते मी जाळ्या, त्या ठेवायच्या, त्यांना हिशोब द्यायचा. सगळं आयुष्य टेन्शन माझं तिच्यात जातं. मग घरी नंतर खूप थकून जाते. असं वाटतं तर कोणीतरी मला जवळ दिलं, व्यवस्थित खाल्लं तर मला येईल. त्याच्याकरता मी खास स्वयंपाकाला बाई ठेवलेली आहे. जर लवकर भूक लागली तर ती नाश्ता देते, जास्तच हे झाला, थोडी भूक कमी असली तर मी नाश्ता करते. जर लगेच असलं भूक लागली तर ती मला डायरेक्ट जेवण करून, गरम गरम जेवण करून देते. मग लगेच गोळ्या खायच्या. जेवणाच्या आधीच्या गोळ्या वेगळ्या, जेवणानंतरच्या गोळ्या, मग मी आराम करते. अशी माझी रोजची रुटीन आहे. तर तुम्ही तुमच्याकडे जसं पॉसिबल होईल तशा पद्धतीने पण तुम्ही हे करा. रात्रीची झोप पाहिजे आणि घ्यायलाच पाहिजे. तर मी आता पहिले कसं लॉकडाऊन होतं ना, तर मी सकाळी जायचे 4 ला. पण आता लॉकडाऊन झाल्यापासून ना, म्हणजे सगळे व्यापारी रात्रीच येतात. कारण ते पूर्वीचे जे व्यापारी ते सगळे बंद झाले. आता त्यांचे टायमिंग बदलल्यामुळे मला पण टायमिंग बदलावं लागलं. म्हणून मी रात्रीची जाते. जेव्हा ती जी होती तेव्हा मी 6-7 ला 8 ला जायची. आता थोडी मंद आहे मालाला, तर त्याच्यामुळे मी आता 12 ला 12:30 ला 1 ला जाते. आणि मग तोपर्यंत माझी झोप होती. मी 12 पर्यंत झोपते, तरी माझी 2-2.5 तास भरपूर झोप होती. मी 6 ला 7 ला जेवण केली का 8 ला झोपते. 8, 9, 10, 11, 12 पर्यंत 3-4 तास माझी मस्तपैकी झोप होते. मग मी उठल्यानंतर ब्रश करते, साडी वगैरे बदलते आणि फ्रेश झाल्यानंतर मग मी जाते. तर अशी माझी रुटीन आहे सकाळी मार्केटला जाण्याची. सकाळी 8 ला आल्यानंतर आपले नियम तसेच चालू. परत जेवणाच्या आधी गोळ्या खायच्या, गरम पाणी घ्यायचं, चहा घ्यायचा. आणि चहा थोडीच घेते आणि मी ब्राऊन शुगरची चहा घेते. मी व्हाईट कलरच्या साखरची घेत नाही, कारण मला शुगर आहे. आणि ऑपरेशन झाल्यापासून माहीत पडलं का शुगर आहे आणि बीपी आहे. त्याच्यामुळं आणि या वयामध्ये होतच असतं शुगर. का आता लहान लहान मुलं कॉमन झाली बीपी आणि शुगर, केव्हाही कोणालाही होऊ शकते. त्याच्यामुळं मी काही टेन्शन घेत नाही. जेवण वगैरे झालं का मग मी दुपारचं जेवण झालं का गोळ्या औषध घेतले का थोडा वेळ बसते, मग मी आराम करते. तर मला एक कमेंट इतकी छान आलेली बघा तुम्ही. प्रत्येक आई वडिलांना अशी असते मुलांची. तर तिने इतकं माझ्या जे व्हिडिओ बघते ना, तर बघा तिने काय केले. ताई, मी मागे एकदा तुम्हाला सांगितले होते, पण आता परत सांगते की वयस्कर आई वडिलांना कामवाल्या मुलांना दर महिना पैसे दिलेच पाहिजेत, असा कायदा भारतात लागू झालेला आहे. मुलगा अगदी परदेशात असेल ना तरी त्याला हा कायदा लागू होतो. तेव्हा कृपया तुम्ही तुमच्या आईला त्याचा हक्क मिळवून द्या. ती जशी निशाला सांगते द्या. पोलीस किंवा वकिलांना भेटा, ते तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतील. निशाताई, आईचा आराम करण्याचे वय आहे ग. तिनं आता काम करणं थांबवायला पाहिजे. मला खूप काळजी वाटते, म्हणून मी म्हणते की तू जरा खटपट कर. बघा, जे मुलं एवढे शिकतात, ज्यांना काही एवढं नॉलेज आहे, जो इंजिनियर मुलगा होतो आणि त्याला जर आई वडिलांचं काहीच वाटत नाही, तर त्याला काय समजून सांगण्याचा फायदा आहे हो. या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजे. तू कमवतोय ना, बायकोचा कशा प्रकारे आपल्या हिच्यावर अधिकार आहे. तिला असं लग्न करताना आपण असं म्हटलं होतं का तुला विचारून मी माझ्या आईला का वडिलांना पैसे देईल म्हणून. हात काय नाही, हा तू स्वाभिमानाने तू कष्ट करतो ना, तुला काही गरजच नाही ना विचारण्याची. तू जे काही करतील ती पूर्व दिशा ना, तुला काय गरज आहे तिच्या याच्यात घाबरण्याची. ज्यावेळेस तू लग्न केलं होतं त्यावेळेस आम्हाला बोललं होतं का तू असं का माझं लग्न झाल्यानंतर
तुला जे बी काही खर्च लागेल तो मी देणार नाही, का मी माझ्या बायकोला विचारेल तेव्हा दे. ह्या गोष्टी इंजिनियर मुलांना, हे स्वतः शिकलेले असतात, त्यांना माहित असतं आपल्या आई वडिलांनी कशी परिस्थिती काढलेली असते. या गोष्टीचा अनुभव त्यांना पण असतो, तर ह्या गोष्टी सांगण्याची काही गरज नाही. वकिलाला भेटा आपण, या हा कायदा लागू, तर युट्यूबवर तर किती काही काही येतं का मुलांना तुम्ही कंप्लेंट करा, त्याचा काहीच अधिकार नाही तुमच्या इस्टेटीवर, तुमच्या याच्यावर. पण मला त्याची काहीच करायचं नाही. त्याला जर काही वाटत नाही त्या गोष्टीचं, त्याला काय सांगून पाहिजे. सगळं भेटेल तुम्हाला, सगळं गलोगत भेटेल, पण आई हा शब्द, मी याच्या आधी पण एक कविता लिहिली होती, त्या कवितेत सांगितलेलं होतं, आई भुरकून उडून जाईल पण आई कधीच भेटणार. आमचे पण आई वडील वारलेले, आमचे आई वडील दिसतं का आम्हाला? आम्ही इतकं केलं आम्ही आमच्या आई वडिलांचं. अक्षरशः आमची आई सगळं जागेवर करायची, केअरलेस झालेलं होतं आमच्या आईला. आमच्या आईला आम्ही 2 दिवसांनी आंघोळ घालायचो. मी मार्केटमधून आल्यानंतर आंघोळ घालायची. तो पण होता त्यावेळेस. माझ्या आईची परिस्थिती कशी होती, आमच्या आईचं आम्ही कसं केलं, तो पण होता. तो पण असा बघायचा का आपली आजी कशी झालेली. पण आम्ही कधीच नाही तिटकारा केला. आमची आई सगळं जागेवर करायची, सगळं भरून करायची, पण मी कधीच तिटकारा केला नाही. आज ते केलं म्हणून मला असे दिवस, माझे कर्म चांगले. मला ज्या वेळेस भोगायची वेळ येईल ना, तर मी भोगल. त्यांनी जर दिले ना मला तसं भोगण्याचं, तर मी भोगाच लागणार. पण ह्या गोष्टी काही सांगायच्या नसतात. तो येतं प्रत्येकाला समजताना, जिथं तिथं झालेलं आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला सगळं काही व्यवस्थित मिळेल. हे तर प्रत्येक ठिकाणी आता असं झालेलं आहे. का देवानी इतकं आयुष्य कमी दिलेले. कोणी 20 वर्षात जातं, कोणी 10 वर्ष जातं, कोणी 40 वर्षात जातं, कोणी 50 वर्षात जातं. हे बघा तुम्ही. आता आमची इथं दिंडोरीला घटना घडली. 9 जण एका वेळेस गेले, 4 मुलं आणि 3 जण, 5 मुलं आणि 4 जण अशी एकत्र गेले. काय आयुष्य म्हणावं त्यांचं. 10-10 वर्षाचे मुलं, 12-12 वर्षाची मुलं अशी गेली. ते काय करणार त्याला. इंदोऱ्याचे होते ते. दिंडोरीमध्ये ते डायरेक्ट गाडी त्यांची 4 व्हीलर पाण्यात गेली, विहिरीमध्ये गेली. काय म्हणावं त्यांचं आयुष्य. तर तुम्ही कर्म चांगले करा, तुम्हाला देव कधीच कमी करणार नाही. तुम्ही प्रत्येकाची जाणीव ठेवा, तुम्हाला देव बरोबर हे करेल. तुमच्या पिन पाठीपोटी देवाने दिलेले हा विचार करा. तुम्ही फक्त आजचं बघू नका, आजचं कधीच बघू नका, उद्याचं बघा. उद्या आपले काय हाल होतील ते. असं नाही का तुम्ही परदेशाला राहणार, तुम्ही डोलीत नाही जाणार. जिथं जाणार आहे तिथं जाणारच आहे तुम्ही. अशी रुटीन कमी तुम्हाला दाखवली. मन खूप दुखतं माझं, पण मी जास्त व्यक्त करू नाही शकत. आई आहे ना शेवटी, नाही करू शकत जास्त. काही कमी जास्त गेले असेल माझ्याकडनं, तर जे म्हातारे आई वडील असतील, जेव्हा सुना असतील, मुली असतील, त्यांनी समजून घ्यायचं आईचं मन काय असतं ते. तुम्ही पण एक वेळेस दुसऱ्यांची आई होणार आहे, तुम्हालाही मुलं बाळ होतील, तर तुमचं मन काय होईल त्यावेळेस, तर ते समजून माझा आत्मा दुखतो. म्हणून मी इतकं बोलते. आणि मन फार दुखतं माझं. आज काल मला बरं वाटायला लागलं तर निशाने माझे आज खूप वाईट केस झाले होते. निशाने माझे काळे केस करून दिले, मी डोकं धुतलेले, माझा चेहरा पण तुम्हाला आज फ्रेश वाटत असेल. तर मला आजच सकाळी शेतकऱ्यांचे फोन आले होते, मावशी तुम्ही येणार आहे का. म्हटलं मी येईल. निशा मला म्हणते जाणार आहे का मार्केटला. म्हटलं जावं लागेल, आज 4-5 दिवस झाले. कसं ते शेतकऱ्यांचा माल मग दुसऱ्याने घेतला का परत आपल्याला मिळत नाही. तर ते शिमला मिरची आज खुडणार आहे. तर संध्याकाळी मी आज 12, 12:30, 1ला नाही तर रात्री 10ला मी अशी जाईल आज. आणि उद्याचं रुटीन तर मी तुम्हाला दाखवीलच कसं आहे माझं मार्केटचं ते. आणि अशा प्रकारे माझं रुटीन होतं. आता कामावर जावंच लागेल. आता मला बरं वाटतं. आता मी भजीची आमटी बनवलेली आहे आमच्या स्वयंपाकवालीने, आणि मग थोडा आराम करेल. झोप तर काही नाही, कारण रात्री झोपली 4 वाजेपासून मी जागीच राहते. घरात काही माई आवडत राहते. मला रात्री झोपायची सवय नाही, त्याच्यामुळे मी आवडत असते घरामध्ये. कपड्यांच्या गाड्या घाल, बेडशीट वगैरे धुई, काही अंगावरचे ते असते ते मशीनमध्ये टाकून देऊ, सगळं काम करत राहते. आता मला दळणं करायचे, ज्वारी, गहू, बाजरीचे. म्हटलं 2-2 किलोचे दळणं केले ना, फ्रीजमध्ये ठेवलं काही टेन्शन नाही. जसं लागलं तसं आपण काढून खाऊ शकतो. तर माझी रुटीन होती. काम केल्याने काही माणूस हे होत नाही, पण आपल्या जोपर्यंत ताकद तोपर्यंत काम करतच राहायचं. आपण फिट पण राहतो. आणि घरी बसून उलट डोक्यात टेन्शन येतं, हे विचार येतं, ते विचार अजून लूज पडतात. काम केल्याने कधी तुम्ही फिट राहणार. आणि काम करत राहा जोपर्यंत तुमच्या हात पाय चालतो तोपर्यंत काम करत राहा. विचार करायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. जो आला दिवस तो पार पाडायचा, उद्याचा बघता येतं तोपर्यंत त्याच्याकरता तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. मी पण टेन्शन घेत नाही. मी पण खाते पिते मस्तपैकी आराम करते. आता माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. काही चुकलं असेल तर मला माफ करा. तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे. सपोर्ट करत राहा, कमेंट्स करत राहा. तुम्ही कुठून बघतात ते पण मला सांगा. आणि तुम्ही पण कमेंट चांगलेच करतात, मला माझ्या याच्यासाठीच सांगतात.
पण समोरच्या व्यक्तीला काही व्यक्तीला नाही समजत, तर नाही मी जास्त बोलू शकत, नाही समजू शकत. तर अशा प्रकारे माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्या, तोपर्यंत बाय.